नमस्कार. बरंच मध्ये आलो आम्ही तुम्हाला शोधत शोधत. आता काय वाटतं मग तुम्हाला बाबाबद्दल? म्हणजे नेमकं काय विचारायचंय तुम्हाला? म्हणजे आता तुम्ही एवढं हे करता म्हणजे ग्रेप फार्मिंग वगैरे, त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? एकूण शेतीच्या बाबतीत म्हणणं की फक्त द्राक्ष बागेच्या बाबतीत? फक्त द्राक्ष बागेच्या बाबतीत. द्राक्ष बागेच्या बाबतीत म्हणायचंय सो चालू आहे सगळं. जे खूप डाऊन आहे असंही नाही आणि खूप हाय आहे उत्पन्नाच्या बाबतीत असंही नाही. शेतकरी जे नुकसान सहन करतो तेवढं नुकसान कोणीच सहन करत नाही आणि परत भिडतोच आहे. परत पहिले पाडे पंचावन्न आपले चालूच होतात. परत सकाळी उठायचं, कामाला लागायचं. नमस्कार मामा. नमस्कार. सगळ्यात पहिले तुमच्याबद्दलच तुमचं नाव आणि तुमच्याबद्दल थोडंफार सांगा. मी दीपक एकनाथराव दौंड, व्यवसाय शेती, शिक्षण ग्रॅज्युएट. काय ग्रॅज्युएट केलं तुम्ही? कशा ग्रॅज्युएट? BA मध्ये BA केलेलं आहे मी. आणि घरात कोण कोण असतं आणि त्याच्याबद्दल? घरामध्ये 2 मुलं, पत्नी, भाऊ, वहिनी आणि आई असते. कोण काय काय करतो? भाऊ शेतीच करतो, मी पण शेती करतो. घरात माझे जे 2 मुलं आहे ते एक हॉटेल मॅनेजमेंटच्या लास्ट इयरला आहे आणि दुसरा मोठा मुलगा मेकॅनिकलच्या लास्ट इयरला आहे. दोघांचंही शिक्षण चालू आहे. लास्ट इयर आहे दोघांची बी. डिग्रीचे दोन्ही पण लास्ट इयर आहे. कसं वाटतं तुम्ही जे आजकालचे बघता शेतकऱ्यांची जी परिस्थिती आहे ते बघून काय वाटतं मला? शेतकऱ्यांच्या परिस्थितीबद्दल खूप उत्साहवर्धक वातावरण नाहीये. जी परिस्थिती शेतकऱ्याची इतरांची जी परिस्थिती आहे त्याच्या तुलनेमध्ये शेतकऱ्याची परिस्थिती खूप वाईट आहे. बाकीच्या क्षेत्रामध्ये जे लोक आहेत किंवा जे व्यवसायामध्ये असतील किंवा नोकरीमध्ये असतील तर त्यांच्या दृष्टीनं त्यांची जर तुलना केली तर शेतकऱ्यांची परिस्थिती भयानक आहे. जर एका वाक्यामध्ये तुम्हाला जर सांगायचं असेल की सगळ्यात मोठी जी परिस्थिती आहे, जी सामान्य जे लोक आहेत ज्यांना एवढी माहीत नाही शेतीबद्दल किंवा जे चालू आहे आजकालच्या देशात, त्या एका वाक्यात तुम्ही काय सांगाल की सगळ्यात मोठी परिस्थिती आमच्यासाठी आज काय आहे? सरकारचे धोरण हे शेतीला पूर्णपणे मारक आहे. इथे ना सगळा प्रॉब्लेम येतो ना हा पॉलिटिकल प्रॉब्लेम. आणि त्याच्या बाबतीत मग इंडिया गव्हर्नमेंट शेतकऱ्यांकडे बिलकुल प्रॉपर पॉझिटिव्ह आहे. तुमच्या शहरामध्ये तरी एक वेळेस बऱ्याच गोष्टींकडे लक्ष दिलं जातं पण आमच्याकडे फार त्रास आहे. काय काय मागण्या आहेत शेतकऱ्यांच्या तर कॉमनली एवढ्याच मागण्या असतात की जे फर्टिलायझर आहे त्याच्यावर त्यांनी थोडे वॉश ठेवलं पाहिजे रेटवर. तुम्ही जे परत हे तुमचं एक्सपोर्ट ड्युटी आहे किंवा तिकडच्या ज्या कंपन्या म्हणजे तुम्ही टाईप केले पाहिजे. म्हणजे याला गव्हर्नमेंट सरकारला ऍप्लिकेशन सांगतो सर आमचे नुकसान झाले, आम्हाला कर्जमाफी द्या किंवा व्याज सवलत द्या. सरकार काय मग बँक वगैरे देत नाही ना. प्रायव्हेट जे पैसे घेतले त्याचे पण ते कोणी देत नाही. ज्याचे घेते ते द्यावंच लागतं. मग तो खूप विचार करतो, मग तो हँग होतो. एक वेळ एक प्रदर्शन येतं त्यावेळेस तो स्वतः मग तो निर्णय घेतो आत्महत्या पर्याने. आत्महत्या केली ते मग ते त्यांच्या पोरांना ते भोगावंच लागतं ना. पुढे जे लोन वगैरे आणि गोष्टी आहे त्याला काही पर्याय नाही ना. सरकारने या गोष्टी कुठेतरी बघितलं पाहिजे ना. तुमचं काय मत आहे की म्हणजे आता सरकार जर आता नवीन यावेळेस निवडणूक आहे तर मग तुम्हाला सरकारला काय सांगायचं की आम्हाला काय हवं, अपेक्षा काय? आमच्याकडून सरकारच्या बाबतीत आमच्या अपेक्षा एवढ्याच आहे का सरकारने जे आज दिल्लीला आंदोलन चाललंय, शेतकऱ्यांचं आंदोलन चालू आहे, सगळेच आपण वर्तमानपत्रात पाहतो, टीव्हीवर बघतोय आपण. हाँ, इतना इसमें तकरीबन 2 लाख लोग हैं जिसमें 50,000 औरतों की गिनती। एक किसान और मजदूर है, बहुत
भारी गुस्सा उनके मनों में पाया गया। किसानों की 2022 तक आमदनी दुगनी करनी थी, 2024 आ गया, लेकिन आज भी किसान कर्जे में खुदकुशियां कर रहे हैं। शेतकऱ्यांना जी वागणूक दिली जाते ती अतिरेक्यांपेक्षा किंवा शत्रुराष्ट्रापेक्षाही जास्त भयानक पद्धतीची वागणूक सरकारकडून दिली जाते आजच्या। बातचीत में वो बैठक में तो कह रहे हैं, लेकिन एक तरफ ऐसा हो रहा है, हमारा एक किसान, एक नौजवान इनकी गोली से या किस तरीके से कोई शैल बजा है वो पता करेंगे जाकर, वो शहीद हो गया। अगर हमारा एक बच्चा शहीद हो गया, ऐसे हालात में बैठक करना मुझे उचित नहीं लगता। इथून मागच्या सरकारांकडून अशी वागणूक कधीच शेतकऱ्यांना दिली गेली नाही। आज त्यांना अतिरेकी ठरवून दिल्लीच्या सीमा अशा पद्धतीने बंद केल्याय की जसं काही एखाद्या चीनकडून आक्रमण दिल्लीवर होतंय की काय का पाकिस्तानकडून आक्रमण होतंय, अशा पद्धतीनं आज दिल्लीच्या सीमा बंद केल्या। अश्रुधुराच्या नळकांडा फोडला जात आहे, गोळीबार केला जातोय, ड्रोन मधून त्यांच्यावरती पाळत ठेवून त्यांच्यावर अश्रुधुराचा नळकांडा फोडला जात आहे, त्यांना त्रास दिला जातोय। ही शेतकऱ्यांना आंदोलन करण्याची वेळ का आली? सरकारने याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे आजच्या परिस्थितीमध्ये की ही वेळ शेतकऱ्यावर का आली। ਭਾਰਤ ਦੇਸ਼ ਦੇ ਕਿਸਾਨ ਜਿਹੜੇ ਅੰਨਦਾਤਾ ਕਮਾਉਂਦੇ ਆ ਉਹਨਾਂ ਉੱਤੇ 12 ਬੋਰ ਦੇ ਫਾਇਰ ਆ ਜਿਹੜੇ ਉਹਨਾਂ ਦਾ ਫਾਇਰ ਖੋਲ ਰਹੇ ਆ ਸਿੱਧਾ ਡਾਇਰੈਕਟ ਕਿਸਾਨਾਂ ਦੇ। आज मराठा समाजामध्ये आरक्षणाच्या बाबतीमध्ये इतकं प्रचंड प्रमाणात आंदोलन चालू आहे, हे आज आरक्षण मागण्याची वेळ का आली शेतकऱ्यांवर? हम 105 दिन से हमारा आंदोलन आगे बढ़ा रहे हैं, फिर भी हमारी कोई मांग नहीं पूरी नहीं हुई। जिस प्रकार की राजनीतिक अपॉर्चुनिस्टिक नौटंकी महाराष्ट्र में शुरू है, उसका सबसे बुरा असर श्रमिक वर्ग पे और किसानों पे हुआ है। हे सगळे शेतकरी जे आंदोलन आरक्षण मागतात ते सुद्धा शेतकरीच आहे। इथून मागे त्यांना एवढी आरक्षणाची गरज पडली नाही, आज का भाजायला लागली एवढी गरज? हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे। About the Maharashtra farmers' protest, we're learning that one protester has died and a farmer who was feeling uneasy while walking and was admitted to Shahpur Government Hospital passed away during treatment. Now we are also learning about the identity who is Pundalik Ambadas Jadhav, who was admitted to the hospital after he had complained of uneasiness. We're crossing over to CNN News 18's Mumbai Bureau Chief Vinay Deshpande to give us more details on this. Vinay, over to you. Well, Aisha, we've seen that the farmers have been walking for the last few days in order to reach Mumbai for several protests, for several demands that they have made on the government. We have seen for the last 2 days as well there have been marathon meetings with the Chief Minister. This is an extremely unfortunate incident which has sparked outrage among the farmers. त्याच्यातून बारीक बारीक बबड त्यातून स्पाउटिंग होते, स्पाउटिंग झालं त्यातून बारीक घड येतो, मग तो घडामध्ये आपण फेल काढता गेला मग त्या प्रश्न फेल काढले म्हणजे जे चांगले बनचे ते ठेवतो, बाकीचे काढून टाकतो। आता माझं नाव तर किरण ओगले, माझा भाऊ सागर। ते आता इथं शेतीच्या अशा दोघांना त्याची वेगळी माझी वेगळी अशी दोघांची माझी त्याची पद्धती शेती आम्ही इथं द्राक्ष शेतीच करतो बऱ्याच वर्षापासून। असे आता इतर पीक घेण्याचा काही विषय येत नाही, कारण की द्राक्ष एकदा लावले की त्यामध्ये दुसरं पीक घेतात येते। भाजीपाला म्हटलं काही नाही, कारण की सावली असते त्याला सावली पण पाहिजे असते, त्यामुळे घेतात नाही। त्याच्यामुळे द्राक्ष लावले तर द्राक्ष लावले, त्यामुळे आता द्राक्ष शेती तर मी 15 करून राहील चालले आता शेती। ऑप्शन तर ऑप्शन बघितले तर हाच एक चांगला ऑप्शन। शेतीमध्ये फळांची शेती केली तर कधी पण चांगली असते भाजीपाल्याच्या तुलनेमध्ये। महत्वाचं म्हणजे काम खूप कमी असतं भाजीपाल्याच्या तुलनेमध्ये। जे काम असतं ते एक तर ट्रॅक्टर वगैरे असतो, मशीन असते, त्याच्यामुळे तिथून होऊन जातं। जास्त कष्टाचे काम म्हणतो ना ते कमी असतं। तसं भाजीपाला तुम्ही बघितलं तर कुठला पण खूप कष्टाचे काम असतं, उत्पन्न त्याप्रमाणे खूप कमी असतं। त्याच्यामुळे द्राक्ष एक चांगला ऑप्शन आहे। या एरियामध्ये द्राक्ष चांगले होऊ शकतात, तर इथं द्राक्ष इथपर्यंत आहे की तुमचं आहे ना? हा तर हा तोडलेला भाग आहे, तिथं दुसऱ्याला गेलं प्लांटेशन करायचं मला हा चालू आहे। उद्या हा पण संपून जाईल, त्यानंतर परत मग पुढची खाऊन बघू शकतो। वरचं म्हणे म्हणजे जास्त ओढला घडा पंचा वरचं म्हणे वरण खाली येते ना। साधारण हा वर्ष कसा गेलाय द्राक्षांसाठी? चांगला नाही गेला तसं, कारण की सुरुवातीला खूप चांगली जास्त पाऊस झाली, गारा पण पडले, तुम्ही ऐकले असेल, त्याच्यामुळे खूप सारे नुकसान झालं होतं। मग तशी अपेक्षा होती की जे उरले द्राक्ष नुकसानीमधून त्याला खूप चांगला भाव भेटेल, पण तसं काही झालंच नाही। ऑलरेडी तुम्ही ऐकलं असेल तर बांगलादेशची ड्युटी जी खूप वाढली होती,
म्हणजे ते ठीक आहे पॉलिटिकल होतं पण वाढली तिथे वाढली त्याच्यामुळे पण इकडे बांगलादेशच्या जो मार्केटला जो द्राक्ष जातात तिथे पण भाव कमीच झाले. तुमचे द्राक्ष कुठे कुठे जातात? माझे द्राक्ष आता हा एक्सपोर्ट गेला हा शक्यतो युके मार्केटला एक्सपोर्टर होता ऍक्च्युली युके किंवा युरोप पण युके मार्केटला जाणार. युके मार्केटला एक्सपोर्टचा रेट जर समजा 50 रुपये जर असलं तर लोकलचं 30-35च राहणार, त्यांच्यापेक्षा कमीच राहतं. निम्म्याच्या आसपास कमी राहतो. एक्सपोर्टचा रेट म्हणजे थॉम्सन आता सुधाकर बर्डेचा वेटला तर तो राहतो. परत तुम्ही आता क्रिम्सन बघा ना तेव्हा तर तिचा रेट आताच खूप जास्त आहे. 135 रुपयांनी तिने दिलेला आहे 1 kgचा रेट 135. आता हा माझा 75चा होता, मागचा आता मी 25-26 रुपयांनी दिलेला. एवढा मोठा फरक चालतो. शेतकऱ्यांना पैसे मिळतात प्रत्यक्षात मिळणे. पहिले हाच 25 रुपये 30 रुपये होता, आज 15-20 दिवसापूर्वी. आताशी माल कुठं शॉर्टिंग झाली त्याच्यामुळे एक्सपोर्ट करते असं काही नाही. एक्सपोर्टची थेरी वेगळी ती लोकलची थेरी वेगळी असते त्याच्यामुळे प्रत्येक जण एक्सपोर्टच करायला त्याच्या थोडाफार खर्च पण होतं. 60-70 रुपये खर्च असतो लोकल आणि एक्सपोर्ट मध्ये. मी वैभव जयराम डोकळे, खेडगाव. द्राक्ष शेती आहे, जम्बो आहे, क्रिम्सन आहे, परत सुधाकर आहे. 3 व्हरायटी आहे माझ्याकडे आता सध्या, ब्लॅक, रेड आणि व्हाईट. तुमच्या एक्सपोर्टच्या ह्याच्यात मला एक्सपोर्ट बद्दल एवढी माहिती नाही आहे. हे बघ एक्सपोर्ट आहे ना, एकतर युके होतं, युरोप होतं, हा जास्त सांगायपेक्षा मलेशिया होतं, दुबई होतं, रशिया होतं, चायना होतं, अजून कुठे होतं रे, सौदी अरेबियात होतं काही ठिकाणी, बांगलादेश होतं, नेदरलँडला होतं, युरोप सगळंच होतं. अशा ज्या कंट्रीज आहे युकेला होतं. In Egypt, where officials insist that traffic is flowing normally through the Suez Canal, despite recent attacks further south in the Red Sea. Iranian-backed Houthi rebels in the civil war that's engulfed Yemen in recent years have repeatedly targeted commercial vessels, leading some of the world's biggest shipping firms to suspend routes in the area. एक्सपोर्ट मध्ये पण रेटचा आता तुमचं मध्ये हे जे युद्ध होतं इस्रायल आणि त्याच्यामध्ये जो सुएझ कालवा ना, तिथे इंडियाचे जे कंटेनर जाऊ देत नाही ते एक माझा अंदाज उडवलं पण नाही त्यांनी. तर तो आहे ना माझा अंदाज आफ्रिकेला हे पूर्ण रोड बदलला तर ते जो 24-30 डेज पर्यंत जायचं तो आता 42 to 50 डेज लागतात असं त्यांचं म्हणणं आहे. आणि इनडायरेक्टली त्यांचं लगेच भाडं वाढतं फ्रेट, जे वाढलं मग ते परत इकडे रेट डाऊन करतात. The war in Ukraine is now in its 4th week. Russia's invasion will have an impact not just on Ukraine and Europe but the entire global economy. In fact, the war is hurting Indian farmers in multiple ways. इम्पोर्ट एक्सपोर्टच्या बाबतीमध्ये हाच प्रकार आहे. जर जास्त लांब न जाता आजचा जर विचार केला, एक्सपोर्ट जे द्राक्ष एक्सपोर्ट होतात तर द्राक्ष एक्सपोर्ट होण्यामध्ये ज्या ज्या गोष्टींचा हातभार आहे किंवा ज्या ज्या गोष्टी त्याला पूरक आहे त्याच्यामध्ये जर बिघाड झाला, त्याच्यामध्ये जर काही चेंजेस झाले तर त्याचा सरळ सरळ फटका शेतीला बसतो. आणि ह्या सुएझ कालव्यामध्ये प्रॉब्लेम असा तयार झाला एवढ्या 4-6 महिन्यामध्ये का जे हमसचे अतिरेकी चाचे जे म्हणतो आपण किंवा हायती सोमालियाचे वगैरे जे चाचे ते जहाजांवर हल्ले करतात. Recent attacks on commercial vessels in the key waterway have been launched by the Houthis, an Iran-backed militant group. ते जहाज पळून नेतात, अपहरण करतात, डांबून ठेवतात, त्याच्या बदल्यात ते वेगवेगळ्या मागण्या करतात. याला कंटाळून शिपिंग कंपन्या ज्या आहेत त्या आता ते जहाज किंवा त्यांचे जे शिप आहे हे माल घेऊन ते सुएझ कालव्यातून जायला धजावत नाही. ते मग जर युरोपला माल पाठवायचा असेल तर तो दक्षिण आफ्रिकेला वळसा घालून माल पाठवावा लागतो. त्याचा खर्च प्रचंड वाढला, परिणामी त्याचा फटका इथल्या शेतमालाला बसला, भाव कमी झाले. आता 8 महिने झाले रूट लावून, त्याच्यानंतर याच्यावर ग्राफ्टिंग केलेली, याला 4 महिने झाले. आता परत रिकट केलेली, पेस्ट केली का, पेस्ट केली का मग फुटते. आता एक वर्षांची माल येईल त्याला. 6 महिन्यांनी हे वरंडी फिरवले का
जास्त वजन ठेवायची. अच्छा, म्हणजे परत मग सरकत. हा, मग त्यासाठी ते काड्या तयार झाल्या का मग त्याला पत प्रोमिनिंग घ्यायची, म्हणजे कट घ्यायच्या काड्यांना. पत फुटले का मासे त्यांना दाखवायची. ही ब्लॅक क्वालिटी, किंगबेरीचं नाव आहे. किंगबेरी ब्लॅक क्वालिटी. त्याची आपण बघितलं, थॉम्सन बघितलं. हे पाण्याचं मग कुठून आहे? ही नाही, टँक नाही, विहीर आहे. विहीर पहिले इकडून निघत होता, आता तुम्ही हे द्राक्षांचं बागाचं जर लक्ष देता तर मग तुम्हाला सगळ्यात असं कठीण मला समस्या कोणती आहे? मार्केटिंगची. मार्केटिंग जर तुम्ही तसं आहे 20 रुपयाला जर रिवाला प्लॉट दिला, म्हणजे जिल्हा मार्केटसाठी दिला आहे, तर तिथं जाऊन तो माझ्यामध्ये 50-60 रुपये तरी घेऊन जाईल. आज काहीतरी मार्केटिंगचा गॅप आहे ना, मी स्वतः करत नाही किंवा व्यापारी थ्रू जातो, इंटरमिडिएट असतो मध्ये, तो पैसे खाणार आहे. जर मी स्वतः तिथं करण्याचा एक प्रयत्न केला तर मला कसं म्हणजे 50 तर नाही पण 40 रुपये तरी भेटतील. हा एक मोठा आहे. आणि बाकीचे तसं प्रॉब्लेम नॅचरली आहे, ते तर आहे दरवर्षी येणार आहे, जाणारच आहे. इन्सेक्ट असो, पावडरी डावणी वगैरे येतो ना, बुरशी वगैरे येते ती असो, ती तर येणार आहे, जाणार आहे. तर कसं द्राक्षाचं पीक तर असं आहे की एकदा द्राक्ष तयार झाले का आता आमच्या आजूबाजूला तर खूप सारे व्यापारी, त्याच्यामुळे ते आमच्या जागेवर येऊन द्राक्षाचा भाव करून होऊन जातं. त्याच्यामुळं आमच्याकडे पॅकिंग होतं, आम्हाला फक्त कळत की त्याचं मार्केट एमबीचं आहे, व्हीपीचं आहे, एवढंच कळतं. पण तिथं जाऊन त्याची काय सेलिंग होती ती त्यांनाच त्यांच्यापर्यंत राहते. शेतकऱ्यापर्यंत शिकत नाही, कारण की आम्हाला मार्केट खूप जवळ आहे आमच्या. व्यापाऱ्यांचं प्रचंड काम आहे ना. व्यापारी इथून माल घेणार, तो त्याच्या मार्केटला पोहोचवणार, तिथे त्याचे डिस्ट्रीब्युटर वेगवेगळे राहणार, याला 2 क्विंटल दे, त्याला 5 क्विंटल दे, त्यांची ती साखळी राहते आणि त्यांचं तेवढंच काम आहे. त्यांना बाकीचं करायचं नाही. शेतकऱ्याला जर हे करायचं म्हटलं तर मग त्यांनी शेती बघायची का मार्केटिंग बघायचं? एक्सपोर्ट पेक्षा लोकल मार्केटमध्ये खूप होत राहतात. आता आपल्या गावामध्येच लोकेश कोणता व्यापारी होता ना, काहीतरी 1.5-2 कोटी रुपये शेतकऱ्याचे येऊन पळून गेला दरवर्षी. आता इथेच एक आरके म्हणून राहत होता मागच्या वर्षी, तो पण असे कसं असतं, अलंग पळून गेला. एकखटी माल घेतात, एकखटी प्लॉट चालू करतात. ते घेतल्यानंतर जर समजा एखाद्या एका याच्यात किंवा 2 याच्यात ते लॉस जर गेले तर ते लॉस भरण्यासाठी ते निघून जातात, पळून जातात. मग ते पुढं लॉस येऊ नये म्हणून, कारण की जे त्यांचे दररोजच्या गाड्या पॅक करतात, 1 गाडी 2 गाडी 3 गाडी असं पॅक करतात. रनिंगमध्ये ज्या गाड्या राहत्या त्यांना माहिती आहे, जर समजा आता त्याच्यात जर लॉस झाला तर आपल्याला 2 पाठीमागून ज्या गाड्या जाणार आहे त्यांच्यामध्ये पण लॉस होणार आहे, तर त्याच्या अगोदरच ते निघून जाणार. आता जवळजवळ 5 ते 6 व्यापारी पळाले एवढं 2 महिन्यामध्ये. 5 ते 6 व्यापारी पळून गेले, गायब झाले. ते एक एकाने कमीत कमी 80-90 लाखाच्या आसपासचा माल घेतलेला आहे शेतकऱ्यांकडून. 80-90 लाख रुपयाचा. आजच्याच पेपरला एक चांदवडजवळ सोगरस म्हणून गाव आहे, तिथं 12 शेतकऱ्यांचे 65 लाख रुपये घेऊन पळाला व्यापारी. बापरे. तिथं वणीची सप्तशृंगी देवी आहे ना, त्या वणीमध्ये 2 व्यापारी पळाले आता मागच्या हप्त्यामध्ये. ते पण असे 60-70 लाख रुपये घेऊन पळाले. म्हणजे हा सगळा विश्वासावर धंदा चालणारा, आणि त्याच्यातही मग असे लबाड व्यापारी निघाले तर मग काही खरं नाही. खर्च प्रचंड प्रमाणात वाढला. उत्पन्न जरी वाढलं असलं तर त्या उत्पादन जरी वाढलं असतं तर त्या उत्पादनाचं उत्पन्नात रूपांतर होत नाहीये शेतकऱ्याच्या. परिणामी शेतकरी सगळ्या बाजूने नागावला जातो आणि आत्महत्यासारखं टोकाचं पाऊल उचलतो. Farmer suicides continue to haunt Maharashtra. 756 farmers have died by suicide in Marathwada from January to October this year. While the Maharashtra government says they've implemented many farmer welfare schemes, the retreating monsoon, rising debt have once again pushed many farmers to take the extreme step. भाजीपाल्यामध्ये पण किंवा कुठले पीक असो, अचानक काही मोठा बदल झाला, पाऊस पडला, काही सरकारी धोरण असो किंवा जे त्याच्यासोबत म्हणजे त्याला ॲप्लिकेबल चांगलं होत नसेल त्याच्याबद्दल, काहीतरी मोठं काही संकट आलं किंवा बँकेतून जास्त लोन घेतलं, ते परत फेडायचे हे पैसे झाले नाही तेवढे त्याच्यामध्ये, अशा वेळेस मग त्या मार्गाला जाता काही शेतकरी. यावेळेस पाऊस झाला तर दिवाळीच्या पिरियड मध्ये झाला, त्याच्यात नुकसान झालं. म्हणजे जिथं 100 क्विंटल माल निघायचा, द्राक्ष निघायचे, तिथं 30, 40, 50 क्विंटल द्राक्ष निघतील. जे यावेळेस अजून तर नुकसान नाही झालं, पण येथून पुढचं जर काही पाऊस वगैरे झाला तर नुकसान होऊ शकतं. Yet the causes of these deaths remain understudied, particularly in developing countries. This analysis of India, where 1/5 of the world's suicides occur, demonstrates that climate change is fast becoming a major reason for farmers dying by suicide. द्राक्ष येण्यासाठी पण प्रचंड खर्च आहे.
1 वर्षाची पूर्ण मेहनत आहे त्याची, आणि वर्षातून एकच पीक येतं त्याचं. ते पीक घेताना अडचणी, सगळ्यात मोठी पहिली अडचण निसर्गाची. निसर्ग आज साथ देत नाही. आधी असं होतं का ज्यावेळेस आपण दिवाळी पाऊस उघडला की शक्यतो पाऊस येत नव्हता, म्हणजे विशेषतः येत नव्हता, यायचा पण विशेष येत नव्हता. आज 15-15 दिवसाला पाऊस येतोय, कधी महिन्याला पाऊस येतोय. म्हणजे अगदी पीक काढणीला आलं का जर पाऊस आला तर सगळी मेहनत वाया जाते. 8 दिवसापूर्वी, अजून 8 दिवस नाही झाले, 4 दिवसापूर्वीच प्रचंड प्रमाणात आपल्या महाराष्ट्रामध्ये गारपीट झाली, पाऊस झाला. विदर्भ झाला, मराठवाडा झाला, आपलं उत्तर महाराष्ट्रात झालं. खूप मोठ्या प्रमाणात गारपीट आणि पाऊस झाली. लोकांचे कापूस काढणीला आलेला होता, गहू काढणीला आलेले होते, हरभरे असतील, अनेक पिकं काढणीला आली होती. आमच्या भागात द्राक्ष होते, सगळे पिकं भूसपाट झाले. कसं वातावरण छान? नाशिकचं वातावरण छान आहे, पण आता सध्या 5-6 वर्षापासून थोडं क्लायमेट भरपूर चेंज झाले, नुकसानीचं भरपूर व्हायला लागले. दरवर्षी फिक्स नाही म्हणजे चेंज होऊन जातं, कधी पण चेंज होतं. आता 4-5 दिवसापासून आता क्लीन वातावरण झाले. 4 दिवसापूर्वी पुन्हा ढगाळ होतं आणि काही ठिकाणी पाऊस पण झाले. आता इथं आमच्या जवळ 15 किलोमीटर चांदवड साईड खूप गारा पाऊस झालेला आहे. तुम्हाला काय वाटतं, तुमची पुढची पिढी हे करेल? तुम्हाला वाटतं की करावं त्यांनी? 80% म्हणजे 99% ते नाहीच म्हणताय. आणि शेतीमध्ये लॉस आणि मजुरी, वातावरण खूप. आमची जी इच्छा राहील का नाही त्यांना शेती करावं द्यायची, हा प्रश्न आहे. नाही, बाहेरची लाईफस्टाईल आता बघतो ना, चांगली लाईफस्टाईल आहे द्राक्ष शेतीपेक्षा. पैसे पण चांगले, जॉब असला ठिकाणी, बिझनेस असला, काही पण असलं, द्राक्ष शेतीपेक्षा लाईफस्टाईल चांगली, तर आपण नक्की त्याला तेच सांगायचं. फिक्स पैसे नाही. जर शेती आज लावलेले द्राक्ष 100% खाऊ शकतो असं नाही राहिले. 1 वर्षाचा पिरियड असतो, 1 वर्ष कधी पण पावनी गारा झाले त्याचे 0, म्हणजे जो खर्च केला इकडे 3 लाख 4 लाख तो 100% नाशवंत आहे. फिक्स राहील नाही तसे. त्याच्यामुळे आमची पण इच्छा आहे, पोरांनी जॉब केले ना तर फिक्स पैसे 10,000 का 20,000 किंवा 5,000 100% पैसे मिळणार आहे. त्याच्या द्राक्ष शेतीमध्ये पैसे 100% राहिले नाही. जेवढे आपण गुंतवले तेवढे भेटणारच असं फिक्स नाहीच आहे. म्हणजे काय म्हणतात त्याला, सरकारने असं करावं म्हणून. काय माहिती का, आम्ही किती गागलो ना, सरकार काही लक्ष देणार नाही. हे आत्तापर्यंतचा इतिहास आहे. त्याच्यामुळं शेतकऱ्याला माहिती आहे, आणि सरकारही काय असतं, आमची शेतकऱ्याची काळजी ना कोणत्या विरोधी पक्ष नेताच करतो. जो सत्तेतला आहे तो कधीच करत नाही. आपको क्या लगता है अगले 5 या 10 साल में सिचुएशन बेटर होगा कि नहीं? अगर हो रहा है तो कैसे होना चाहिए? आम्ही पिढ्यानपिढ्या शेतीच करतो. माझे आजोबाई शेतीच करायचे, माझे वडीलही शेतीच करायचे, आम्ही शेतीच करतो. पण इथून मागे जी आमची हालत झाली नाही, किमान 2 घास आम्ही खायचो सुखाने. कर्ज एवढाले नव्हते, आज कर्ज प्रचंड प्रमाणात वाढले. आज आम्ही असा विचार करतोय का आमची येणारी भावी जी पिढी आहे, आमच्या इथून पुढची, त्यांनी शेतीत थांबू नये, शेतीतून बाहेर पडावं. त्यांनी कुठेतरी नोकरी करा. जे बाहेरचे नोकरीवाले जे आरामात जीवन जगतायत ते जीवन तुम्ही जगावं. शेतीमध्ये तितकासा भविष्य राहिलं. ह्या सगळ्यामधून आम्ही आशा, एवढी एकच उमेद आहे, चला या वर्षी नाही झालं पुढच्या वर्षी तरी होईल, ही एक आशा आहे फक्त. आणि दरवर्षी तेच करतो आम्ही. या पिकात नाही भेटलं, चला पुढच्या पिकात भेटू. याच्यात आपल्याला तोटा झाला तरी आम्ही परत भेटतोच आहे, परत नवीन पिकाची तयारी करतोच आहे. त्याच्यामुळं असं नाही की याच्यात काहीच भेटलं नाही मग चला हे तोडून टाका किंवा हे सगळं काढून टाका आणि शेतीच विकून टाका, असंही करत नाही. शेतकरी जे नुकसान सहन करतो तेवढं नुकसान कोणीच सहन करत नाही, आणि परत भिडतोच आहे. परत पहिले पाडे पंचावन्न आपले चालूच होतात. परत सकाळी उठायचं, कामाला लागायचं. त्याच्यामुळं आशा आहे फक्त, चला या वर्षी नाही भेटलं पुढच्या वर्षी भाव भेटेल आपल्याला, या वर्षी नुकसान झालं पुढच्या वर्षी नाही होणार, ही एक आशा मनात धरून आम्ही फक्त ते काम करतोय. बाकी दुसरं काहीच नाही.